राजा श्रीकांत बुवा दुसरी असो तिसरी असो चौथी असो नंबर मध्ये एंट्री द्यायची तर इथं दोन गाड्या आहेत तेवढ्या काढायच्या लोकांनी घरात जायचं गाडी नंबर MH08 गाडी नंबर MH08 9023 मोरडे लागलेला गाडी बाजूला करा गाडी क्रमांक 9023 अजून एक गाडी आहे MH02 6707 मोरडे सवेनी वाया खेड बस चालक राजा निकम याने लवकरात लवकर गाडी बाजूला करायची MH02 6707 या दोन गाड्या त्याला बाजूला काढा लोकांच्या घरात जायचं तर माझे एवढे जर वेळ होत असेल सकाळचे पहाटेचे 4 वाजत असेल आणि जर एवढं पब्लिक लांबवर विवाहासाठी थांबत असेल तर आय लव्ह यू म्हणता की लांबवर विवाह फक्त बोलवचन करतो अरे करतो बोलवचन पण त्याहून अधिक हा गणपती उत्सव सगळ्यात जास्त विजिट ट्रॅफिक फक्त विकास लांबोरच्या हेतूवरती आहे सगळ्यात जास्त गाडी विकास लांबोरची लागलेली आहे हा काळ्या दगडावरची रेख आहे तुम्ही जाऊन तपासा पण लांबोरे बुवा फक्त बोलतो लांबोरे बुवा पण गातो हे किती पण आपल्या स्वतःची लाल करू दे बेसूर आहे हे कुठं खाली ते कुठे आमचं बघून घेईल तुम्ही परीक्षक व्हायचं गरज नाही कारण तुम्ही अजून अंड्यात आहे एक शेर बोलू काय शेर आताच लिवलाय नादाच करायला लागतात अरे चिऱ्याचं बांधा तट किती मी अरे चिऱ्याचं बांधा तट किती मी पण खरी मजा त्या गडग्यात आहे अरे चिऱ्याचं बांधा तट कितीही तरी खरी मजा त्या गडग्यात आहे आणि मला
बोल बच्चन बोलणारा लाकडं गेली मासनात तरी अजून आवाड घ्या आहे. अरे शाहीर म्हटलं की यांना कळत यांना त्रास होतो ना की मला शाहीर म्हणा मी मोठा म्हणा तर म्हणतात स्वतः मी लहान शाहीर आहे नम्र शाहीर आहे पण काही गोष्टीत आगावगिरी आहे. म्हणून तो माझा एक शेर आहे. हिंदी बोललो मगाशी जरा इंग्लिश बोललो तर म्हणतात इंग्लिश म्हणतो हिमान गेले यांच्यावरनं घरावरनं आणि यांच्या कवीला मान पाहिजे आणि कवी पहिल्या स्तवनात काय म्हणतात मी नव्हतो काढणार पण आता ह्यांना खास आहे तर द्यायला लागेल. लय खास तर म्हणतात तर म्हणतात रंगदेवतेने दिला मावका शब्द कुठला आहे हिंदी आहे हा स्तवनात आहे. देवा शपथ आहे आई शपथ आहे यांची शपथ आहे यांच्या स्तवनात आहे. रंगदेवतेने दिला मावका हिंदी शब्द आहे. मग यांच्या कवीच्या घरावर भैया गेला साधा गणित आहे. अरे एज्युकेटेड शाहीर आहे व्हायचं बोललो इंग्लिश. लोकांना वाटतं हा गावठी बारी करतो म्हणजे श्याम गावठा आहे की कसं काय. अरे फ्लुएंटली इंग्लिश आहे. मग आता तुम्ही इंग्लिश 12वी पर्यंत शिकलो ए फॉर ऍपल बी फॉर बॉल आहे की नाही. मग आपण इंग्लिशच्या मास्तरांना म्हणायचं राजीव भाऊ म्हणतील या मास्तरांच्या घरावर इंग्लिशचं म्हणजे इंग्रजांचा दाल गेलाय. जो फुलं दिसता नाही जो शाप फुले आणि मग आता तरी यांच्या कवीला मान पाहिजे. मी काय बोलणार नव्हतो पण घेतला चढून आणि माणसां चढल्यावर आप पण करू नये. अरे दुखलं की सांगा हवा बोलता आहे दुसरा शेर येऊ झपला ना आता पब्लिकला सकाळी 4 वाजता चतवायची ताकद असं लागते. भेंडी लांबोरे बहुत आहे राजू अंडो समजा अरे पिठलं मागितलं पंकज खाडेकर गेलं तू माने का भाई पिठलं मागितलं तर पिठल्या सगळं डांगर देईल. अरे पिठलं मागितलं झुणका मागितला तर पिठल्या संग डांगर देईल आणि तरी पण नडलं तर बाईला सगळं नांगर लावेल जाऊ. अरे वा अंडो समजा. अरे नसीब गांडू तो क्या करेगा राजा पांडू. अरे नमन करणारा येणार नाही शक्यतरावालाच नमन करतो. सख्या बहिणी आहेत त्या लोक कला आणि हे ठरलेलंच आहे. तुम्ही सारखं मेलं म्हणता होई शिमी नवा तर आमच्यात हा म्हणत असं आपण प्रेमाने बोलतो. त्याच्यात शक्तितुरा आणि नमनाचा अपमान नाही. नमनाचा आणि तुम्ही नमनाबद्दल आम्हाला शिकवायचं. अरे आमचे 40 वर्ष गेले नमनात भाई हे गाणं घेऊया. तुम्ही सगळं झोपून आलं पैसा आलं बघितलं आहे सर तुमचं नाव नाही बोलला हो शाहीर सह्याद्री मामेश्वर मुरादपूर 200 रुपयाला आहे. कैलासवासी भवन बाबू कोलापटे यांच्या स्मरणार्थ चंद्रकांत सुरेश कोलापटे भवन यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे दाभोळ धनगरवाडी भिवा फोंडे नाव लिहून द्या व्यवस्थित. तर पहिलं गाणं घेऊया अति अक्कल पाजळून कावला एक देवा आम्ही राजे उदार नाही ठेवत राजांनी काम बुवा अति अक्कल पाजळून जेव्हा केला सतुराडा केला शिवान उतारे असा तुझा रगी जायला 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 चतुर्दशीला होता शिवाचा उत्सव होता शिवाचा उत्सव
नात होत लिंग तीच खेळला तो डाव झोपी लावून झुल्यामधी ऋण बदलून पिणार याला शिवाना उतार असा तुझा गिधाडा असा केला हा उतार असा तुझा गिधाडा केला शिवाने उतार असा तुझा गिधाडा केला शिवाने उतार असा तुझा गिधाडा अशी अक्कल बदलून एवढ याला तोराडा केला शिवाने उतार असा तुझा गिधाडा केला शिवाने असं सगळं कावळा घे तर ह्या घ्या तर त्यांना एक शेर बोललेला आहे मी बऱ्यापैकी घातलाय अरे आळी वावरा पे आता है उसको पडवळ दोडका बोलते है यांचा डायलॉग सारखं जपलं नाही ना अहो मगाशी मी त्या कीबोर्डवाल्यांना कमी बोललो आणि पंकज काताळे असू दे किंवा ते किर्डवकर असू दे अहो ते आपल्या रत्नागिरीची रत्न आहेत ठीक आहे तुम्ही सातबारा त्यांच्या नावावर तुमच्या करून नाही घेतलेला आहे ते एवढं भारी करतात आणि हे किचाळेश्वर नुसतं किचाळायचा ह्याव प्याव पक्क शक्तीवाले बाई घुसली असते क्याव 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 ते नळावर बावीवर भांडण होतात तसंच ते ऐकतो कंटाळा येतो बाकी मी त्यांना काय बोललो प्रेमान बोललो मी शाहीर म्हणून नका बोललो की जरा खालच्या स्कूलमध्ये काय लय गोड वाटतं तुमचं माझ्या इंटरव्ह्यू मध्ये पण याचं नाव घेतलं पण अजिबात तुम्हाला त्याचं एक और कौतुक नाही अरे आली वावरा पे आता है उसको पडवल दोड़का बोलते हैं और शक्ति तुरा का शायर वो के टोपी नहीं पहनता उसको झोपड़का बोलते हैं आपला आता जाय आपण गावते जरा कुठे इंग्लिश बोलता घरावर काय इंग्लिश या ते धायला गोवा घातला तुला तिथे आलं काय बोलतो मला गाणं घ्या पैसा लय पोहायचा पैसा दाभोळ धनगरवाडी ध्रुवा फोंडे पवा फोंडे आणि प्रदीप फोंडे यांच्या बंधनकडून तिघांकडून 100 रुपये असे करून 300 रुपयाच्या पारितोषिकाने मानाचा जय मला म्हणले शेजारीन बाई तुमचा टीव्ही मला म्हणतात या सजना तुझको भुला दिया ना या जायला तुझको भुला दिया आणि नसलं तरी मला टाळ्या पडल्या ना मग तुम्हाला ए मेरी चलती तो तुम्हारी क्यों चलती राजू ए राजू मेरी चलती तो तुम्हारी क्यों चलती प्रेम आहे यार तुमचं आय लव्ह यू अरे शेजारी बाई तुमचा टीव्ही अरे राजा इंदुलकर आय लव्ह यू माझा वर्ग मित्र थँक्यू टिव टिव करते उचलून धरते किती बडबड बंगाळ टिव टिव करते उचलून धरते किती बडबड बंगाळ असं पळून भाळ असं हे पळून भाळ किती करशील तुझीच तुलाल अशी इकडून आभाळ किती करशील तुझीच तुलाल स्वतःचीच फक्त लाल करायची आणि मला आमिर खानचा एक पिक्चर आहे त्याचं नाव मेला आहे हेच बोललं हे असं काहीतरी आणणार मग आम्ही बोललो अरे आमिर खानचा एक पिक्चर आहे त्याचं नाव राजा हिंदुस्तानी आहे आणि वर्ण दाखवणार आम्ही चांगलं पण हे सगळं कटकारस्थानी आहे
तरी गाण घ्या. 12 गावचा उष्ट खायाचं त्यानं झाली बघा ही बरबाद. तालना सूर हा चौगात, अरे तालना सूर हा चौगात, हे बिन बापाची औलाद. 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 दुखरीनच मला बरोबर भेटलेली आहे. दुखरीनच अगदी पद्धतशीर काट्यावर जाग्यावर पलटी. लय उडालं की येसन माझ्याकडे आहे, मुस्कापण आणि येसन पण आहे, कासरा माझ्या हातात. आणि ती दुखरीनच कुठल्याच तुझ्याला भेटलेली नव्हती. मी कधी उभे आयुष्यात बोललो नाही की मी एकटा त्या शक्तीचं जतन करतोय. असं काय नाही हो, असं काय नाही. कालचा पोर आहे मी, फक्त प्रयत्न करतोय जो तुम्हाला गोड वाटतोय. आता यांना दुखतंय, हे होतं पिसाळलेलं आले बरोबर. नाही तर पहिल्यांदा काय काय बोलायचं, नुसतं डबल मिनिट यायला नुसतं वाईट वाईट आलेच नाही निघून. मग तेवढं तुमचं कौतुक आहे, तुमचा सन्मान ठेवतो ना आम्ही. तुम्हाला तर कसं एवढा. आता घ्या अजून एक गाणं दुखरीनच बघा. माझ्या बापावर काय बोलायचं ना, काय समान तुमच्या बापावर बोलायचा. माझे वडील तसे तुमचे बाप आहेत, तसे तुमचे वडील आहेत. मला बोलायचं आहे की एखाद्या लग्नात गेलो, आता गावात आपण मोठं झालो तरी आपली ओळख काय, अरे आमच्याचा पोरगा रे तू, सकारामचा पोरगा रे तू, बापाच्या नावाने ओळख आहे. मग मी जर चुकीचा वागलो, मी कुठल्या बार मध्ये वायशी घ्यायला बसलो तर बोलणार काय, अरे सकारामचा पोरगा फेल होता मगाशी, नाही म्हणतो ना, अरे जाम पेलला, लाल झाला डोलं लाल फुलं. मग बापाच्या नावाने ओळखतात. कुठल्या पोरग्याने चांगलं काम करून, अरे सकारामच्या पोरग्याने माझ्या पोरग्यास कामाला लावलं ना. मग तुम्ही आगावगिरी करता, तुम्ही जी गाणी गाता, जे तुम्हाला गाणी लिहून देतात, मी त्या कवीवर बोलतो, तुमच्या बापावर बोलायची काय गरज आहे. मग समजा आपण लग्नात एखाद्या गेलो आणि पोरगासारखं टपली मारतोय आपण, आणि त्याचा बाप तिकडे दाखवत हे करून, मग बापसाची जाऊन आपण मानकुटीने घालणार. तो कोणाचा पण बाप असू दे, आपल्या अंगाशी आलं, आपल्या आई वडिलांवर कोण बोलला, आपल्या जाती धर्मावर कोण बोलला, आपल्या घरापर्यंत कोण बोलला, तो बाप असून येतो, तो आजा असू द्या, पंजा असू द्या, छोडेगा नाही भेंडी. त्याच्यामुळे बोलतो काय संबंध आहे बाकी बोलायचा. म्हणजे तुमच्या कवीने काही लिहून द्यायचं आणि तुम्ही आपल्या टाकायचं इकडं, आणि आम्ही खुलं पुढचं गाणं घ्या दुखरी नसतं. हा या बारीकचं इंजेक्शन असेल, ज्यांना ज्यांना माहिती आहे. पंकज गेलं, पंकज हरिहर गेलं, शिटी वाजली, गाडी सुटली, अरे दम सुटला, घाम सुटला, येता समोर सत्वाचा भाग. देवाच्या आरती होत्या, हैराण झाली तरी कोणता डाग न लावता आपल्या सांगण्यावरून सत्व परीक्षा केलेली आहे. आणि सत्व परीक्षा ज्या माईने दिली त्या माईचा विषय. दम सुटला, घाम सुटला, येता समोर सत्वाचा भाग, जमला विजय आवरून राग.
असा घेऊन हैराण डाग जमला विजय आवरून राग असा विजय हैराण डाग जमला विजय आवरून राग असा घेऊन हैराण डाग जमला विजय आवरून राग जमला हैराण डाग अनुसयाचा विषय तत्व परीक्षामध्ये विजय झाली यांच्या बापाचं नाव असेल विजय किंवा कवीचं नाव असेल विजय आपल्याला काय म्हणले ना तुम्ही माझ्या बापावर गाणं गाऊन जाताय सकारावर आम्ही नाही बोललो माझ्या बापाने काय बोलताय कपडे भाडे जर तुमची जर संयम नसेल सहनशीलता नसेल दुसऱ्याच्या आई बापानं कवड काढायची जप नाही नसेल तर तुमची ठेका बी काढणार सत्व पहाया धरले ठिकाणा विजय आवरून राग असा देऊन हैराणी डाग जमला विजय आवरून राग घेऊन डाग जमला विजय आवरून राग असा घेऊन हैराण डाग जमला विजय आवरून राग असा घेऊन हैराण डाग धमसुगला असा धमसुगला याचा समोर सत्वाचा भाग जमला विजय आवरून राग असा घेऊन जमला विजय आवरून राग असा घेऊन हैराण डाग जमला विजय आवरून राग असा घेऊन हैराण डाग जमला विजय आवरून राग असा घेऊन हैराण डाग हे म्हणतात बघा यांचे किती चेहरे आहेत बघा आणि किती खोटारडे आहेत पुराव्या समोर काय म्हणे की मी बोललो कॉपी करायची नाही म्हणतात यांची कॉपी काय करू आणि वर म्हणतात यांची जर गाणी मी गायलो असतो तर किती भारी गायलो असतो माझ्या लिखाणाची यांना कॉपी करायची आहे माझं लिखाणांना गायचं आहे पण मात्र वर म्हणायचं कॉपी करायचं नाही कितने आता भाला असतो तोंडात आता एक गाणं अजून मगाचे नाव राहिले कोणतरी अथर्व कोल्हापटे शांताराम कोल्हापटे पुणे धनगरवाडी यास करून 201 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद भाऊजी धन्यवाद मगाचे पारितोषिक राहिले कोणतरी झालं जरा मुला तुमचं ते गाणं शक्तितुरा हा मोरडेगाव आणि पंचक्रोशी दशक्रोशी सगळ्यांना कल्पितुरा माहिती आहे सगळ्यांना नंबर माहिती आहे हे जर दुसऱ्यांना शिकवतात आणि ज्ञान शिकवतात त्यांचे कवी असतील वाचतात असतील मग सत्यनारायणाची महापूजा होती मग सत्यनारायणाचं गाणं कसं नाही बोलले अरे शास्त्र आहे ना सत्यनारायणाचं गाणं बोलले पाहिजे होते पण हे अक्कल त्यांना नाही आणि दुसऱ्यांना शिकवायला येणार एक गाणं एक समाज प्रबोधनाचं गाणं गातोय शाहीर म्हणजे समाज प्रबोधनाचा अर्थ आहे लक्षात असो लेकिनो लेकानो लेकिनो लेकानो काय सांगतोय ठेवा ध्यानात गेला जन्म बापाचा रानात तुमचं भविष्य पुस्तकी पानात गेला जन्म बापाचा रानात तुमचं भविष्य गेला जन्म
तुमच्या मानात गेला तो बापाचा रानात तुमच्या कुठल्या तरी गाण्याचा भाग मी त्या गाण्याला नाव नाही ठेवलं. मी त्याच्यात एक म्हटलं, ते काय म्हणाले परशुरामाच्या भूमीत माझं शोधतंय कोकण. मी त्याला एकच म्हटलं परशुरामाची भूमी आणि कोकण एकच आहे. मी जर म्हटलं माझ्या आई तुझ्यामध्ये मला माता दिसते, चुकीचं आहे ना, माता म्हणजेच आई, एवढंच बोललं, एवढं काय झोंबलं तुम्हाला? म्हणून तुम्ही अजून काउंट टाकाय, म्हणून स्वतः जेव्हा लिहा ना तेव्हा तुम्हाला कळेल की कवितात काय चूक आहे किंवा काय. मी आता आयोजकांवरती गाणं गातोय, ऐका. सह्याद्रीच्या या रिंगणात रत्नागिरीच्या संगमेश्वरात सजलय मोरडे छोट गाव, तिथं गाजते सोनू वाजना. सजलय मोरडे छोट गाव, गाजते सोने वाजना. सजलय मोरडे छोट गाव, गाजते सोनू वाजना. सजलय मोरडे छोट गाव, गाजते सोनू वाजना. विषय द्यायचा काय तेवढी गरज नाही, पण तरी पण मी सांगतो तुम्हाला. परशुरामाने हे कोकण निर्माण केलं आणि वरता तुम्ही का निर्माण केलं, तर अर्थात त्याच्या आईसाठी केलंय. लहान पोरगावर सांगेल त्यात एवढे कसले काय प्रश्न तुम्ही काय सांगताय. तुम्ही आता आरतीला तेव्हा सांगा, हे उत्तर बरोबर आहे की चुकीचं आहे ते. तर एक फक्त उठा घेतो. सत्यनारायणा देवा तुझी घडवावी सेवा, सत्यनारायणा देवा तुझी करतो मी सेवा, करतो मी सेवा. आलो या शरण नारायणा, करतो या सेवा, आलो या शरण नारायणा. सत्यनारायणा देवा, सत्यनारायणा देवा सकाळचे 11:30 वाजता आणि तरी एवढ्या संख्येने माझ्या आया बहिणी उभ्या आहेत आणि गेले 4 तास तुम्ही उभ्याने वारी बघताय. तुम्हाला साष्टांग दंडवत. मी तुमच्या चरणाची जोड असताना खऱ्या तुमच्या पाया पडतो, कारण तुमच्यासारखी मंडळी आहे आणि म्हणून माझ्यासारखा इथे कलाकार उभा आहे. तुम्ही आता जाऊ शकता मंडळी. नामवरे भावके सगळे आलेले आहेत. जय बोला. प्रतिस्पर्धी शाहीर रुपयाला वाजे व संदीप वाजे 1 मिनिट स्टेजवर आहे ना. रूप सजलय धरतीच. हो मला एक फरमाईश आहे ते यार. विचार हा किती आहे इतकं नाही
जगताला काय काय आहे.